सरकारून काय केलं त्यांनी काल करून गेले आज दिली माझं म्हणणं आहे असले गाव सरकारने मराठी देऊन टाका अशी एवढी संधी सरकारला सध्या गोरगरीब मराठ्यांच्या मनाची जायची एवढी आहे सरकारला सगळे विसरतील गोरगरीब मराठ्यांची सरकारला विसरणार गोरगरीबच्या लेकरांचं आरक्षण केलं त्यांना आयुष्यात रोजी मिळाली तुमचा आमदार तुम्हाला विसरल तुमचा मंत्री तुम्हाला विसरल तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरल पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये म्हणून तुम्ही एक दिवस दिली कवी उपोषण मागण्याचे मंजूर होणार आणि तुम्ही कायम सोडत दिली तरी पण हे उपोषण मागण्याचे अंमलबजावणी होणार म्हणून नाटकच ठेवायची आज शिरायची उडायची सिद्ध झालं सरकारच्या हातात परवानगी दिली त्याचा दुसरा सुद्धा करायला सरकारच्याच हातात हे आंदोलन मारायचं परवानगी द्यायची हे पण सरकारच्या हातात कमला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारचे पोरं रस्त्याला नावायचे हे पण सरकारचं हातात सोडायचं तुम्ही त्याला राजनीती पोरं पण द्यायला मुंबईची परिस्थिती अशी आहे जसं पोलीस बंगावाला घेतो तसं आमच्या एक माहिती आहे इथे सरकारनं त्यांचे लंबीचे त्याचे संघाचे कुलपलम ते दाराबंद आहे पाण्याची परिस्थिती तीच आहे अशी माहिती मिळाली की लोकांना सुद्धा जेवणाचे बंद घेतो म्हणून सीएसटीला जेव्हा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे पोरं पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं थोडं करायला सांगा आपण काय सांगितलं सुद्धा पण त्याने ते कारण सांगितले काहीच करू नाही पाणी प्यायला उदामध्ये कधरून जावं मराठी मुंबई परत जेवायला मिळू नाही त्याला चहा पाणी मिळू नये त्याला काही वस्तू मिळू नाही म्हणून अरे इंग्रज कशा काय झाले तुम्ही मग पाणी उघडं ठेवणार संडास बाथरूम उघडं ठेवणार कारण पोराला आले म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी तुम्ही आम्हाला परवानगी सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावून हे आम्ही सहकार्य दिलं तर आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते आम्ही महाराष्ट्रातलं खेळ त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर निवडणार देणार नाही तर मग मराठीने ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार मुंबईचे आमदार मग घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं मग आपणच सहकार्य केलं पाहिजे सरकार आडमुठ्यात घुसली मराठी आडमुठ्यात घुसली सरकारला सहकार्य केलं परवानगी दिली कोणाला सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर येऊन लावा पार्किंगच्या पोरांनी ते पण केलं 2-4 घंटे 2 घंट्यात नाही पण 2-4 घंटे साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं ते आज सांगितलं सगळे पोरांनी वाहनं काढले काय सरकारी मानली तुम्ही पाण्याचा बंद करणार कशाचा बंद करा मागच्या बस आहे मागच्या बस राहू
बरोबर तुले तुम्हाला कळतं का काही काही कळतं परिस्थिती सरकारने जाऊन घेणं गरजेचं होतं पण गरीब त्याला मग काय करायचं त्यांना एक दिवसाची अडकेसारखी परवानगी द्यायची बोरला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे अशी त्यांचे काही काय तुझे तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून आधी वागून देतात का तुमच्या आमच्याशी वेळेला तो निसावा यायला तालुक्यात जिल्ह्याला अशी वागून देतो आम्ही जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा मध्ये आमचा माठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा तरी माठ्याचा आहे राष्ट्रवादीचा तरी माठ्याचा आहे काँग्रेसचा तरी माठ्याचा आहे समाजाचा तरी माठ्याचा तुम्ही आम्हाला तुमच्या कशी वागून तर दिली ना साहेब इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्याला काही घेणार नाही मुंबईला हात घेते तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात स्वभावाचं तास होणारे गोष्टी लोक आमच्या ते काय नको बसणार लेकराला पाणी द्यावा त्याला एखादा चटणी भाकर द्यावा अमोघ झाले म्हणून बदलून जावा म्हणून आट्याला पण धुळे धरून तुम्ही बघून आले का सगळ्यांनी म्हणजे याचं कारण असेल हे बघा जर मताला तुम्हाला किंमत द्यावा राजकारण्याला ऐकून तुम्हाला जे मताचं मत काय एक मतानं लोक काय सांगतात त्याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही माझे जरी सांगणार गोड वाढणार तसं काही नाही मी मोबाईलचे ऐकणार लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचा खरं हे दुसरं त्याचं लोकांचा खरा नाही कोणती पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आणि बातम्या फिरल्या सरकारने मुंबईत मोकळी करा म्हणून म्हणजे लोकांना आमच्या भविष्यावर फसणार नाही ते काय चावल देत असते त्यांनी माझे पोर मोकळी थंडा मराठीचा फोन कुणा शिकली कोणत्या पॉईंटला गेला असेल किंवा कोणत्या दर्शनाला गेला असेल पुढं काय म्हणजे त्याला मला माहित नाही चौपाटीला गेला असेल समजा त्याची काय असं माझे पोर म्हणजे साखी जातात पुढे काय पुढं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघताना तुम्ही सभा आला मंत्री येतात मुख्यमंत्री येतात आणि रेस्टॉरंटला जाईल सगळीकडे पुढे प्रवास घेऊन बघणार कशी येत आहे तुमची आमची नका करू तुमच्या गावाला तुम्ही आम्हाला एक परामर्श द्यायला तयार आहोत तसं पाहिलं तर मग आपण 27 दिवस मला झोप नाही रात्र झोप 28 दिवस झोप नाही रात्र झोप 27 दिवसभर जेवण मिळालं नाही 28 मिळालं सकाळी म्हणजे 27 सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालो वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली तिथं आमच्यावाले बिना जेवणाचं कसंच निघालं मला रस्त्यात देऊ नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र इतकी गर्दी होती पत्रकार बांधव माझ्याकडे समोर समोर सगळं ओपन रात्रभर जेवायला नाही मिळालं 28 सकाळी जेवण तेच तिथून पुढे वेळ हुकला दुपारी त्याला थोडं गाडीवर बसून जेवण एका जमलं नाही तेव्हा काढलं नाही थोडं जेवण म्हणजे 28 आणि 28 रात्र पण उपाशी आणि जागा बरोबर जाऊन बिचारे म्हणजे राहिलो आम्हाला ओरिजिनल करतो
यांना 2-3 टाइम हाणायची सोय आणि 2-3 बायका जायची सोय नटाले मागवती आपण गाडी वापरत नाही देवाला वेगळेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठीचे पॉलिसी वापरू नका मुंबईत काही करणार नाही ते तेव्हा पत्रकार परत आंदोलन लावायचे येते पुन्हा येईल काय करणार नाही तुम्ही त्याला चिडी घालू नका ते काय करणार नाही लय गरीबाचे लेकर आहे लय मोठं दुःख आहे कमी झाले ते मराठीचे पोरं मात आणि मस्ती घेऊन आली लय हाले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती आले नंबर मोडले आई बापांचे प्रश्न काय अवघड तुम्ही ते जाण ठेवा ते मास्क घेऊन आले तर मारले नाहीये बँका घेऊन आले तुम्ही बँकेवर लक्ष देणार आमच्या डोळ्याचं पाणी उशिरा पण तुम्ही लवकर नका का उशिरा मी उपोषण करून गेल्यावर मागे हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयार झाले नाही दुकान बंद करायला नका नंतर तुमच्या महाराष्ट्राचा भाग आहे अहो खरं सांगतो आपल्याला कुठून नसतो आमच्या पोर आले मग तुम्ही टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा घ्यायला तुमच्या तिकडे पाईपलाईन आमच्या गावातून गेल्या आणि तिथं पाणी बंद करणार